तर ह्या व्हिडिओमध्ये मी जो एक्सपिरियन्स सांगणार आहे ते माझ्यासारखे आर्टिस्ट जे बिझनेस करतात खूप काही जण रिलेट करत असतील, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा लागेल. नमस्कार मंडळी, मी जान्हवी. नकाच्या रंगरंगोटीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्या होत्या 2 ऑर्डर, एक मुलुंडची होती, एक ठाण्याची होती. तर आपण त्यासाठी निघालो होतो. पहिलं तर आपण जाणार होतो ठाण्याच्या लोकेशनवरती. तर ठाण्याच्या लोकेशनवरती फायनल मी पोचली होती आणि पोचताच क्षणी सुंदर असं स्वामींचं दर्शन झालं. ही होती माझी मैत्रीण, जे नेल्स करायला मी आली होती. ज्यूस आणि वेफर्स खाऊन मग केलं काम सुरुवात करायला. तर चला, तर आता आपण एक्सपिरियन्स सांगायला सुरुवात करूया. तर आजचा एक्सपिरियन्स असा आहे की खूप कस्टमर असतात, खूप क्लायंट असतात. आपल्याला एक अमाऊंट विचारतात, पॅकेज विचारतात आणि सगळं आपल्याकडनं कन्फर्मेशन करून घेतात आणि लास्टला ते बोलतात ठीक आहे, तुम्ही होल्डवर ठेवा, पण आम्ही तुमच्याकडनंच काम करून घेणार, आम्ही तुम्हालाच बुकिंग देणार. आणि मग ते आपल्याला होल्डवर ठेवतात. 1 दिवसासाठी ठेवतात, काही जण 2 दिवसासाठी ठेवतात आणि काही जण एक लिमिटेड टाईम सांगतात की ह्या टायमिंगला तुम्हाला आम्ही कन्फर्म करू. पण ते कन्फर्म करत नाही आणि आपण त्यांना परत एकदा विचारतो की तुमची ऑर्डर कन्फर्म आहे का, तुम्ही बुक करणार आहे का. तर ते आपल्याला नाही बोलत नाही. ते बोलतात हां तुमच्याकडनंच करायचं आहे, पण थोडंसं होल्डवर ठेवा. आणि नंतर आपण त्यांना परत विचारू तर नाही शकत. म्हणजे असं होतं की गरज आपल्यालाच आहे आणि ते आपल्याला होल्डवरच ठेवतात. तर कसं असतं की कस्टमर आपल्याला डायरेक्टली नाही पण बोलत नाही. का नाही बोलत याचं आपल्याला रिझन तर माहीत नाही, बट जे आता कस्टमर असतील त्यांनी डायरेक्ट आपल्याला नाही बोललं पाहिजे. बिकॉज आपण पण होप्सवर राहतो आणि आपण पण ठीक आहे आशेवर राहतो की ही बुकिंग आपल्याला भेटणार आहे. त्यासाठी आपण बाकीच्या ज्या बुकिंग असतो त्या कॅन्सल करतो बिकॉज आपण फर्स्ट वर्ड दिलेला असतो एका कस्टमरला. मग त्यांना राग येऊ नये बिकॉज आपण फर्स्ट वर्ड त्यांना दिला आहे, म्हणून आपण बाकीच्या बुकिंग कशा होतील त्यासाठी आपण बाकीच्या बुकिंग कॅन्सल करतो. आणि ऐन टायमिंगला ती लोकं काय बोलतात, आपल्याला नाही तर बोलत नाही, पण तेच काम ते दुसऱ्याकडनं करून घेतात. आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही दुसऱ्याकडनं काम करून घेतल्याने, बट नाही तर नाही बोलायला शिका. यामुळे कसं एका बिझनेसमॅनचा लॉस होणार नाही. तर अशा प्रकारे आपले जे आजचे नेल्स होते फर्स्ट क्लायंटचे ते झाले होते आणि बड्डे नेल्स होते. बघू शकता किती सुंदर नेल्स झाले. तर मी निघाली होती दुसऱ्या ऑर्डरला. ही माझी मैत्रीण होती, तिला तुम्ही ओळखतच असाल, सानिका. आणि तिचे आपल्याला जेल पॉलिश करायचे होते आणि जेल पॉलिश केले होते आणि तिला खूप आवडले होते. आणि बघू शकता किती सुंदर असे जेल पॉलिश झाले होते. तर अशा प्रकारे दोन्ही ऑर्डर झाल्या होत्या. आणि जो मी आज एक्सपिरियन्स सांगितला तुम्ही पण रिलेटेड असाल तर नक्कीच कमेंट करून मला सांगा. आणि अशा व्हिडिओ बघण्यासाठी लाईक फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.